वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि थोड्या कोड्यात टाकणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. हां, नक्कीच. आपण श्रीराम फायनान्सच्या मार्च 2026च्या चौथ्या तिमाहीचे जे फायनान्शियल रिझल्ट्स आलेत ना, त्याचा अगदी डीप डाईव्ह करणार आहोत. हां. आणि यासाठी आपण त्यांचे जे इन्व्हेस्टर फायलिंग्ज आहेत किंवा मॅनेजमेंटने जे भाष्य केलंय त्याचा आधार घेतोय. राईट. आणि आपला उद्देश फक्त आकडे वाचून दाखवणं हा अजिबात नाहीये. हो ना, कारण नुसते आकडे तर कोणी वाचू शकतं. पण मला सुरुवातीलाच एक मोठा विरोधाभास सांगावासा वाटतो. कोणता? म्हणजे बघा, या कंपनीच्या महसुलात म्हणजे रेव्हेन्यूमध्ये फक्त 9% वाढ झालीय. पण त्यांचा जो निव्वळ नफा आहे, नेट प्रॉफिट, त्यात तब्बल 41% उसळी बघायला मिळते. एक्झॅक्टली. आणि हेच तर सगळ्यात मोठं रहस्य आहे. उडी मारू शकतो. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण या आकड्यांमागची खरी कथा काय आहे तेच डिकोड करणार आहोत. बरोबर. आणि कसं आहे माहितीये का, अर्थशास्त्रात आणि कॉर्पोरेट जगात यालाच आपण स्केल किंवा ऑपरेटिंग लेव्हरेजचा फायदा म्हणतो. श्रीराम फायनान्सचे हे जे रिझल्ट्स आहेत ना, ते एका मोठ्या स्ट्रॅटेजिक बदलाचे संकेत देत आहेत. म्हणजे हा नुसता योगायोग नाहीये तर. अजिबात नाही. आपण जेव्हा त्यांच्या अधिकृत आकड्यांकडे बघतो तेव्हा हे स्पष्ट दिसतं की त्यांनी आपला बिझनेस अशा प्रकारे डिझाईन केलाय की रेव्हेन्यूमध्ये येणारा प्रत्येक नवीन रुपया हा जास्तीत जास्त प्रॉफिटमध्ये कसा कन्व्हर्ट होईल. अच्छा, आपण एक काम करूया, आधी मुख्य आकडेवारी बघूया, म्हणजे आपल्या सगळ्यांना या वाढीचा खरा स्केल लक्षात येईल. नक्कीच. मार्च 2026च्या तिमाहीत श्रीराम फायनान्सचा एकूण महसूल होता 12,513 कोटी रुपये. बरोबर. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ही साधारण 9% वाढ आहे. जे तसं पाहिलं तर खूप नॉर्मल वाटतं. राईट, इथपर्यंत सगळं ठीक वाटतं. पण जेव्हा आपण त्यांचा ऑपरेटिंग प्रॉफिट बघतो, ज्याला फायनान्सच्या भाषेत आपण EBIT म्हणजे अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस म्हणतो, बरोबर. तो 15% वाढून 9,409 कोटींवर गेलाय. आणि खरी मजा तर पुढेच आहे. नेट प्रॉफिटच्या बाबतीत. बरोबर. हो, त्यांचा निव्वळ नफा चक्क 3,021 कोटी रुपयांवर पोचलाय, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 41% जास्त आहे. आणि ऑब्व्हियसली EPS म्हणजे अर्निंग्स पर शेअर सुद्धा 41% वाढून 16 रुपये 6 पैशांवर गेलाय. बापरे, हे आकडे खरोखरच इम्प्रेसिव्ह आहेत. आणि विशेष म्हणजे ही जी मोमेंटम आहे ना, ती फक्त वार्षिक तुलनेत नाहीये. म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर पण सेम ट्रेंड आहे. एक्झॅक्टली. जर आपण डिसेंबर 2025च्या तिमाहीशी तुलना केली तर महसूल 12,171 कोटींवरून 12,513 कोटींवर गेला. म्हणजे तिथेही वाढ झालीय. हो, पण नफा बघा, तो 2,530 कोटींवरून थेट 3,021 कोटींवर झेपावलाय. हे आकडे एकाच गोष्टीकडे वारंवार बोट दाखवत आहेत, आणि ती गोष्ट म्हणजे त्यांची प्रचंड वाढलेली एफिशियन्सी. राईट. आणि ही एफिशियन्सी कशी काम करते हे समजण्यासाठी मला इथे एक साधं उदाहरण द्यावंसं वाटतं. सांगा की. समजा शहरात एक खूप छान चालणारा हॉटेल आहे. त्या हॉटेल मालकाने जागा न वाढवता फक्त 2-3 नवीन टेबल्स लावले. त्यामुळे काय झालं, कस्टमर्सची संख्या 9% वाढली आणि रेव्हेन्यू 9% वाढला. बरोबर. पण हॉटेलचं जे भाडं आहे ते सेम राहिलं, शेफ तेच राहिले, लाईट बिल पण जवळपास तेच आलं. म्हणजेच त्यांची जी फिक्स्ड कॉस्ट्स आहेत ते स्थिर राहिले. राईट. त्यामुळे त्या नवीन टेबल्सवरून जे काही पैसे आले त्यातला बहुतांश भाग थेट त्यांच्या खिशात नफा म्हणून गेला. आणि म्हणूनच त्यांचा प्रॉफिट एकदम 41% वाढला. NBFC म्हणजे या वित्तीय संस्थांच्या बाबतीतही असंच काहीसं होतंय का? एक्झॅक्टली हेच होतंय. हे जे हॉटेलचं उदाहरण दिलं ना, ते ऑपरेटिंग लेव्हरेज अगदी परफेक्टली एक्सप्लेन करतं. अच्छा. कसं आहे, जेव्हा या बिगर बँकिंग वित्तीय संस्था आपला विस्तार करतात तेव्हा सुरुवातीला त्यांना नवीन शाखा उघडण्यासाठी, IT सिस्टम्स बसवण्यासाठी आणि लोक हायर करण्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागतो. तो त्यांचा कॅपेक्स किंवा सुरुवातीचा फिक्स्ड खर्च असतो. बरोबर. पण एकदा का हे सगळं जाळं तयार झालं की मग नवीन लोन वाटण्यासाठी त्यांना दरवेळी नवीन ऑफिस उघडायची गरज नसते. श्रीराम फायनान्सने हेच केलंय. त्यांच्या आधीच तयार असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून त्यांनी जास्त कर्ज वाटली. राईट.
त्यामुळे महसुलाच्या तुलनेत त्यांचा जो दैनंदिन कामकाजाचा खर्च आहे म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हं. ते खूप कमी गतीने वाढले हं. आणि म्हणूनच ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये 15% वाढ दिसली. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जुन्याच स्टाफने आणि जुन्याच शाखांनी जास्त एफिशियंटली काम केलं. पण एक मिनिट 15% ऑपरेटिंग नफा आणि 41% निव्वळ नफा यात अजूनही खूप मोठा गॅप आहे. हा मधला फरक कुठून आला असा प्रश्न पडलाय ना. हो ना. मला वाटते इथे क्रेडिट कॉस्टचा खूप मोठा रोल असावा. अगदी बरोबर पॉईंट पकडलात. आणि हीच या रिझल्ट्समधली सर्वात महत्वाची मेकॅनिझम आहे. क्रेडिट कॉस्ट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर म्हणजे कर्जे बुडण्याची शक्यता गृहीत धरून कंपनी जो पैसा बाजूला काढून ठेवते तोच ना, ज्याला आपण प्रोव्हिजनिंग म्हणतो. एक्झॅक्टली. कोणतीही फायनान्शियल कंपनी जेव्हा कर्ज देते तेव्हा ते मानूनच चालतात की यातले काही टक्के लोक पैसे बुडवणार आहेत. हं. पण श्रीराम फायनान्सच्या या रिझल्ट्समध्ये एकदम क्लिअर कट दिसतंय की त्यांच्या ॲसेट क्वालिटीमध्ये म्हणजे मालमत्तेच्या दर्जामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. याचा अर्थ असा होतोय की ज्यांनी कर्ज घेतलंय ते लोक आता अगदी वेळेवर EMI भरतायत. राईट. आणि जर ग्राहकांनी वेळेवर हप्ते भरले तर कंपनीला तो पैसा बुडीत कर्ज म्हणून बाजूला काढून ठेवावा लागत नाही. हा वाचलेला पैसा थेट त्यांच्या नेट प्रॉफिटमध्ये ॲड होतो. बरोबर. म्हणूनच रेव्हेन्यू 9% वाढूनही नफा 41% वाढला. कारण खर्चाच्या बाजूला जी गळती होत होती ना ती त्यांनी बऱ्यापैकी थांबवलीये. हो. आणि कसं आहे, ही गळती थांबवणं हे काय एका रात्रीत होत नाही. यामागे त्यांनी एक्झॅक्टली कोणत्या सेक्टरमध्ये कर्जे दिली आहेत हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे त्यांचा पोर्टफोलिओ. हां. आता बघा, श्रीराम फायनान्सचा पारंपरिक गड नेहमी कमर्शियल व्हेकल्स म्हणजे व्यावसायिक वाहनांना कर्ज देण्याचा राहिलाय. पण आता ते रिटेल लोन्स, टू व्हीलर लोन्समध्ये खूप वेगाने घुसतायत. अच्छा. पण कमर्शियल व्हेइकल लोन्सवरील व्याजदर हे होम लोनसारख्या सुरक्षित कर्जांपेक्षा जास्तच असतात ना? हो ना. तिथे मार्जिन जास्त असतंच, पण तिथे रिस्कही जास्त असते. जर समजा इकॉनॉमीमध्ये थोडी जरी मंदी आली तर ट्रान्सपोर्टर्सचे EMI सगळ्यात आधी थकतात. बरोबर आहे, कारण त्यांचा बिझनेस थेट इकॉनॉमीच्या वेगावर अवलंबून असतो. राईट. पण सध्या आपण बघतोय की भारतात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जोरात सुरू आहे. लॉजिस्टिक्स सेक्टर ग्रो होत आहे. त्यामुळे कमर्शियल व्हेइकल्सची मागणी आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर दोन्ही एकदम हाय लेवलवर आहेत. म्हणजे ट्रान्सपोर्टर्सची कमाई चांगली होतीये आणि त्यामुळे ते वेळेवर हप्तेही भरतायत. हे एक चांगलं सायकल तयार झालंय. एक्झॅक्टली. पण इथेच मला एका खूप मोठ्या घडामोडीचा उल्लेख करावासा वाटतो ज्याने पूर्ण मार्केटचं लक्ष वेधून घेतलंय. की जपानच्या बँकेची इन्व्हेस्टमेंट ना. हो. जपानच्या MUFG म्हणजे MUFG बँकेकडून झालेली तब्बल 39,600 कोटी रुपयांची प्रचंड मोठी गुंतवणूक. बापरे, हा आकडा खरंच खूप मोठा आहे. पूर्णपणे बदलून टाकणार आहे. नक्कीच. 39,600 कोटींचं हे जे पाठबळ मिळालंय तो त्यांच्यासाठी एक गेम चेंजर आहे. पण या पैशाचा वापर ते कसा करतायत हे समजून घेणं जास्त क्रिटिकल आहे. कसं आहे, जेव्हा MUFG सारख्या एका ग्लोबल बँकेचा एवढा मोठा पैसा कंपनीत येतो तेव्हा फक्त कर्ज वाटायला कॅश मिळते असं नाही, तर कंपनीची बाजारातील पत म्हणजे क्रेडिट रेटिंग अचानक खूप वर जाते. एक मिनिट, हा मुद्दा थोडा अधिक सोपा करूया. ही जी पत सुधारते त्याचा थेट फायदा त्यांच्या कॉस्ट ऑफ फंड्सवर म्हणजे बाजारातून पैसा उभा करण्याच्या खर्चावर कसा होतो? बघा, कोणत्याही फायनान्शियल कंपनीचा कच्चा माल म्हणजे काय, तर पैसा. ते बाजारातून पैसा उचलतात आणि ग्राहकांना जास्त दराने कर्ज म्हणून देतात. आता बँकांकडे कासा म्हणजे करंट आणि सेव्हिंग्ज अकाउंटच्या ठेवी असतात, ज्यावर त्यांना ग्राहकांना खूप कमी व्याज द्यावं लागतं. म्हणजे त्यांना स्वस्तात पैसा मिळतो. एक्झॅक्टली. पण श्रीराम फायनान्स सारख्या ज्या NBFC आहेत त्यांना असं थेट ग्राहकांकडून स्वस्त ठेवी गोळा करता येत नाहीत. त्यांना पैसा उभा करण्यासाठी मार्केटवर, म्युच्युअल फंडांवर किंवा मोठ्या बँकांवर अवलंबून राहावं लागतं. अच्छा. आता जर एखादी कंपनीची आर्थिक स्थिती बेताची असेल तर बाजार त्यांना कर्ज देताना जास्त व्याज आकारतो. पण आता काय झालंय, जेव्हा MUFG सारखा एक भक्कम ग्लोबल पाठीराखा उभा राहतो तेव्हा पूर्ण मार्केटला खात्री वाटते की ही संस्था एकदम सुरक्षित आहे. राईट. म्हणजे त्यांना इतर संस्थांकडून खूप कमी व्याजदराने कर्ज मिळायला लागतं. एक्झॅक्टली. त्यांच्यासाठी कच्चा माल म्हणजे पैसा खूप स्वस्त होतो. आणि मग जर त्यांनी ग्राहकांना दिले जाणारे व्याजदर तसेच ठेवले तर मधला जो नफ्याचा टक्का आहे, ज्याला आपण नेट इंटरेस्ट मार्जिन किंवा NIM म्हणतो, तो आपोआप रुंदावतो. परफेक्ट. वा, हे तर एका दुहेरी इंजिनसारखं काम करतंय. एका बाजूला लोक वेळेवर पैसे भरतायत म्हणून प्रोव्हिजनिंगचा खर्च कमी झालाय आणि नफा वाढतोय, आणि दुसऱ्या बाजूला बाजारातून स्वस्त पैसा मिळतोय म्हणून मार्जिन वाढते. अगदी बरोबर. पण इथे मला एक धोकाही दिसतोय. कोणता? बघा,
जेव्हा एखाद्या संस्थेकडे अचानक 39,000 कोटींसारखी प्रचंड कॅश येते तेव्हा ती रक्कम तशीच बँक अकाउंटमध्ये पडून राहिली तर त्यावर काहीच रिटर्न मिळत नाही. हां, बरोबर आहे. मग हा पैसा लवकरात लवकर बाजारात गुंतवण्याचा म्हणजेच ग्राहकांना कर्ज म्हणून वाटण्याचा प्रचंड मोठा दबाव मॅनेजमेंटवर येत असणार. साहजिकच आहे. आणि मग अशा प्रेशरखाली फक्त टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी किंवा ग्रोथ दाखवण्यासाठी चुकीच्या किंवा रिस्की ग्राहकांना कर्ज देण्याचा मोह होऊ शकतो, ज्याला आपण रेकलेस लेंडिंग म्हणतो. आपण मागे पाहिलंय, अनेक NBFCs अतिउत्साही कर्जवाटपामुळे मोठ्या संकटात सापडल्या होत्या. तुमची ही भीती पूर्णपणे रास्त आहे. फायनान्सच्या इतिहासात आपण हे अनेकदा पाहिलंय की पैशांचा फ्लो वाढला की कंपन्या कर्ज देण्याचे निकष शिथिल करतात. हा एक खूप कॉमन आजार आहे. हो ना. पण श्रीराम फायनान्सची आत्ताची जी ॲसेट क्वालिटी सुधारतीये ते बघता मला वाटतं त्यांनी हा मोह बऱ्यापैकी टाळलाय. म्हणजे त्यांनी क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही केलंय. नाही, त्यांनी कर्जवाटपाचा वेग नक्कीच वाढवलाय, पण त्याचवेळी क्रेडिट कॉस्ट कंट्रोलमध्ये ठेवण्यात त्यांना यश आलंय. याचाच अर्थ असा की त्यांनी कस्टमर्सची निवड खूप कठोर आणि मुख्य म्हणजे टेक्नॉलॉजीवर आधारित केली आहे. अच्छा. MUFGच्या पैशांचा वापर त्यांनी फक्त कर्ज वाटण्यासाठी नाही तर तंत्रज्ञान आणि डिजिटल विस्तारासाठी केलेला स्पष्ट दिसतोय. हां, डिजिटल विस्ताराचा मुद्दा खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. कारण आपण त्यांच्या इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन्समध्ये पाहिलं की त्यांनी वारंवार या डिजिटल फुटप्रिंट्सचा आणि त्यामुळे वाढणाऱ्या NIMचा उल्लेख केलाय. पण मला एक सांगा, नुसतं तंत्रज्ञान वापरल्याने नक्की एवढा खर्च कसा काय वाचू शकतो? म्हणजे एखाद्या ट्रान्सपोर्टरला किंवा सामान्य माणसाला कर्ज देण्याची प्रोसेस डिजिटल केल्याने प्रॉफिटमध्ये इतका मोठा फरक कसा पडतो? खूप चांगला प्रश्न आहे. याला आपण कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट किंवा CACच्या अँगलने बघूया. ठीक आहे. बघा, जुन्या पद्धतीत काय व्हायचं, जर एखाद्या ट्रान्सपोर्टरला कर्ज द्यायचं असेल तर कंपनीच्या प्रतिनिधीला त्याच्या गावी जावं लागायचं. तिथे जाऊन त्याच्या कागदपत्रांची पडताळणी करणं, त्या ट्रॅकची किंवा वाहनाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणं. या पूर्ण प्रक्रियेत खूप वेळ आणि पैसा खर्च व्हायचा. बरोबर आहे. ट्रॅव्हलिंगचा आणि मॅनपॉवरचा खर्च. राईट. पण आता डिजिटल ॲनालिटिक्समुळे गेम पूर्ण बदललाय. आता त्या ग्राहकाचा बँकिंग इतिहास, त्याचे डिजिटल ट्रान्झॅक्शन्स, सिबिल स्कोर, इतकंच काय तर टोल नाक्यांवरील त्याच्या फास्टॅगचा डेटा. बापरे, फास्टॅग डेटा सुद्धा? हो, या सगळ्या गोष्टींची माहिती आता सिस्टमवर काही सेकंदात उपलब्ध होते. म्हणजेच कर्ज मंजूर करण्याची प्रोसेस फक्त फास्टच होत नाही तर ती खूप जास्त ॲक्युरेट होतीये. तो प्रतिनिधीचा येण्या-जाण्याचा खर्च वाचतोय, कागदपत्रांचा खर्च वाचतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेटा अॅनालिटिक्समुळे कोणता ग्राहक कर्ज बुडवू शकतो याचा अंदाज सिस्टीमला आधीच लावता येतो. एक्झॅक्टली. त्यामुळे चुकीच्या व्यक्तीला कर्ज मिळण्याचे चान्सेस खूप कमी होतात. आणि यातूनच तो जो क्रेडिट कॉस्ट कमी होण्याचा चमत्कार आपण मगाशी बघितला तो घडतो, ज्यामुळे NIM सुधारतं. बरोबर. आणि मॅनेजमेंटची ही जी ग्रोथ आणि प्रॉफिटेबिलिटी बॅलन्स करण्याची स्ट्रॅटेजी आहे ना, ती थेट शेअरहोल्डर्सच्या फायद्यात कन्व्हर्ट होतीये. हो, त्याबद्दल तर बोलायलाच हवं. आर्थिक वर्ष 2026 साठी त्यांनी प्रति शेअर ₹10.80 असा अतिशय घसघशीत डिव्हिडेंड म्हणजे लाभांश जाहीर केलाय. खूपच हेल्दी पेआउट आहे हा. पण इथे मला एक थोडी कॉन्ट्राडिक्टरी गोष्ट वाटतेय. कोणती? म्हणजे बघा, एकीकडे ते एवढा मोठा लाभांश जाहीर करतायत आणि त्याचवेळी त्यांनी भविष्यातील वाढीसाठी निधी उभारणीच्या म्हणजे फंडरेझिंगच्या योजनांनाही मंजुरी दिलीये. राईट. म्हणजे हे थोडं तारेवरच्या कसरतीसारखं नाहीये का? एकीकडे तुम्ही नफा लाभांशाच्या स्वरूपात भागधारकांना वाटून टाकताय, म्हणजे कंपनीतून कॅश बाहेर जातीये, आणि दुसरीकडे भविष्यातील विस्तारासाठी तुम्ही परत बाजारातून नवीन पैसा उभा करण्याच्या योजना आखताय. जो पैसा तुम्ही आत्ता वाटला तोच तुम्ही भविष्यात विस्तार करण्यासाठी वापरू शकला नसतात का? हा प्रश्न वरवर पाहता खूप लॉजिकल वाटतो, म्हणजे हा विरोधाभास वाटू शकतो. पण कॉर्पोरेट फायनान्समध्ये याला कॅपिटल ॲलोकेशनची अतिशय प्रगल्भ स्ट्रॅटेजी मानलं जातं. अच्छा, कसं काय? जेव्हा एखादी कंपनी ₹10.80 मोठा लाभांश देते तेव्हा ती इन्व्हेस्टर्सना एक खूप स्ट्रॉंग मेसेज देते. कोणता मेसेज? ते सांगतायत की बघा, आमचा नफा हा केवळ कागदावरच्या बॅलन्स शीटमध्ये अडकलेला नाहीये, आमच्याकडे ॲक्च्युअल कॅश फ्लो जनरेट होतोय आणि यामुळे मार्केटचा त्या कंपनीवरचा विश्वास प्रचंड वाढतो.
म्हणजे हे एक प्रकारचं ट्रान्सपरन्सी आणि ताकदीचं प्रदर्शन आहे. एक्झॅक्टली. आणि जेव्हा शेअरहोल्डर्सना असा रेग्युलर आणि चांगला डिव्हिडंड मिळतो ना, तेव्हा ते कंपनीचे शेअर्स विकत नाहीत, ते होल्ड करून ठेवतात. त्यामुळे शेअरची प्राइस स्टेबल राहते. राईट. आणि मग पुढे जाऊन जेव्हा कंपनीला खरंच मोठी झेप घेण्यासाठी किंवा नवीन टेक्नॉलॉजी आणण्यासाठी मोठ्या फंड्सची गरज भासते, तेव्हा हाच कॉन्फिडंट बाजार त्यांना खूप सहजपणे आणि चांगल्या व्हॅल्युएशनवर पैसे द्यायला तयार होतो. क्या बात आहे. ही खरंच खूप स्मार्ट खेळी आहे. आणि हे धोरण असंच पुढेही चालू राहावं यासाठी त्यांनी त्यांच्या सीईओची पुनर्नियुक्ती पण केली आहे. लीडरशिपमधली ही जी कंटिन्युटी असते ना, ती मार्केटला फ्युचरबद्दल एक प्रकारची शाश्वती देते. हे सगळं ऐकायला खूपच सकारात्मक आणि आशादायक वाटतंय खरं. म्हणजे बघा ना, रेव्हेन्यू वाढतोय, नफा दुप्पट वेगाने वाढतोय, फॉरेन इन्व्हेस्टमेंट आलीये, ॲसेट क्वालिटी पण सुधारलीये. सगळंच कसं एकदम आलबेल वाटतंय. पण जेव्हा एखादं चित्र इतकं परफेक्ट आणि निर्धोक वाटू लागतं ना, तेव्हाच फायनान्स सेक्टरची खरी परीक्षा सुरू होते. आपण रियालिटीकडे पाठ फिरू शकत नाही. नक्कीच नाही. मध्यवर्ती बँका आणि इकॉनॉमिक सायकल्स हे या पूर्ण खेळाचे नियम रातोरात बदलू शकतात. माझी मुख्य अडचण आहे ती इंटरेस्ट रेट्स बाबत, म्हणजे व्याजदरांबाबत. खूप महत्वाचा मुद्दा. आपण मगाशीच पाहिलं की या NBFC संस्था बाजारातून पैसा उभा करतात. जर समजा आगामी काळात ग्लोबल किंवा डोमेस्टिक लेव्हलवर महागाई वाढली आणि RBIने व्याजदर वाढवले, राईट, तर ज्या नेट इंटरेस्ट मार्जिनमध्ये सुधारणा झाल्याचा आपण एवढा वेळ उदो करतोय, ते मार्जिन एका झटक्यात संकटात नाही का येणार? हा वित्तीय क्षेत्रातील सर्वात बेसिक आणि सर्वात मोठा धोका आहे. आणि तुम्ही अगदी अचूक पॉइंट पकडलात. याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. हो ना. जेव्हा बाजारात व्याजदर वाढतात तेव्हा श्रीराम फायनान्स सारख्या संस्थांचा बोरोईंग कॉस्ट म्हणजे बाजारातून पैसा उचलण्याचा खर्च इमिजिएटली वाढतो. त्यांना त्यांचे जे बॉन्ड्स आहेत किंवा बँकांकडून घेतलेली जी कर्ज आहेत त्यावर जास्त व्याज द्यावं लागतं. बरोबर. आणि ह्यातली सगळ्यात मोठी मेख ही आहे की त्यांनी त्यांच्या ग्राहकांना आधीच दिलेली जी वाहनाची किंवा घराची कर्जे असतात ती बऱ्याचदा फिक्स्ड रेटची असतात. एक्झॅक्टली. म्हणजे कंपनीला बाजारातून मिळणारा पैसा महाग होतोय, पण ते जुन्या ग्राहकांकडून जास्त व्याज वसूल करू शकत नाहीत. त्यांच्या खर्चाचा आकडा अचानक वाढतो, पण उत्पन्नाचा आकडा तिथेच फ्रीज झालेला असतो. राईट. आणि यालाच इकॉनॉमिक्सच्या भाषेत मार्जिन स्क्वीज असं म्हणतात. आणि जेव्हा हे असं होतं तेव्हा हा जो 41% प्रॉफिट ग्रोथचा आकडा आपण बघतोय ना, तो खूप वेगाने खाली येऊ शकतो. कारण तुम्ही ग्राहकांचा EMI अचानक वाढवू शकत नाही. नाही वाढवू शकत. आणि जर तसं करायचा प्रयत्न केला तर लोक पैसे भरणं थांबवतील, म्हणजे डिफॉल्ट्स वाढतील. त्यामुळे व्याजदराचा हा जो धोका आहे तो त्यांच्या बॅलन्स शीटवर नेहमीच एका टांगत्या तलवारीसारखा राहील. राईट. आणि या इंटरेस्ट रेट्सच्या धोक्यासोबतच दुसरा एक कायमस्वरूपी रिस्क फॅक्टर म्हणजे क्रेडिट रिस्क. आपण हे विसरता कामा नये की NBFC ज्या ग्राहकांना टार्गेट करतात, म्हणजे छोटे ट्रान्सपोर्टर्स, कंत्राटदार किंवा मध्यमवर्गीय लोक, हा असा वर्ग आहे जो इकॉनॉमिक स्लोडाऊनच्या काळात सगळ्यात आधी आणि सगळ्यात जास्त भरडला जातो. बरोबर आहे. जर समजा अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला, डिझेलचे रेट्स खूप वाढले किंवा नवीन इन्फ्रास्ट्रक्चरची कामं थांबली, तर या ट्रान्सपोर्टर्सचं उत्पन्न रातोरात खाली येतं. अशावेळी तुमच्या सिस्टमने कितीही भारी डिजिटल पडताळणी केलेली असू दे, प्रत्यक्षात लोकांकडे पैसेच नसतील तर EMI थकणारच. आणि मग ॲसेट क्वालिटी जी आज उत्तम दिसतीये ती बिघडायला अजिबात वेळ लागणार नाही. हे अगदी वास्तवाचं भान देणारं विश्लेषण आहे. कसं आहे, NBFCचा जो बिझनेस आहे ना, तो एखादा खराब रस्त्यावरून गाडी चालवण्यासारखा असतो. अच्छा. हो, तुम्ही गाडीला कितीही चांगल्या क्वालिटीचे शॉक ॲब्झॉर्बर्स लावा, पण जर एखादा मोठा खड्डा आला तर आत बसलेल्या माणसाला हादरा बसतोच. बरोबर. श्रीराम फायनान्सने डिजिटल ॲनालिटिक्स आणि MUFGच्या पैशातून हे शॉक ॲब्झॉर्बर्स खूप मजबूत केलेत. ते त्यांना छोट्या मोठ्या आर्थिक चढउतारांपासून नक्कीच वाचवतील. पण जर व्याजदरांचा किंवा आर्थिक मंदीचा एखादा खूप मोठा खड्डा आला तर मार्जिनवर दबाव येणार हे अटळ आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. तो म्हणजे शॉर्ट टर्म विरुद्ध लाँग टर्म व्ह्यू. म्हणजे कसं? अल्पकालीन धोके नक्कीच आहेत, पण भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या देशात कर्जाची जी स्ट्रक्चरल डिमांड आहे ती प्रचंड आहे. हो, अजूनही खूप मोठा वर्ग फॉर्मल बँकिंग सिस्टमच्या बाहेरच आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे जर थोडे व्याजदर वाढले
तरी एकूण कर्जाच्या व्हॉल्यूममध्ये जी ग्रोथ होणार आहे ती त्यांच्या मार्जिनवरच्या प्रेशरला बऱ्यापैकी बॅलन्स करू शकते. म्हणजेच त्या गाडीचे शॉक ॲब्झॉर्बर्स आता पूर्वीपेक्षा खूप जास्त मजबूत झालेत आणि रस्ता कितीही खडबडीत असला तरी गाडी वेगाने पुढे जाण्याची क्षमता बाळगून आहे. परफेक्ट समरी. आपण आता या सखोल विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. आपण आज जे काही सोर्सेस तपासले, त्यांचे रिझल्ट्स, प्रेझेंटेशन्स आणि मॅनेजमेंट कॉमेंट्री या सर्वांचा एकत्रित विचार करता श्रीराम फायनान्सच्या या परफॉर्मन्सला मार्केटमध्ये स्ट्रॉंग रेटिंग का दिलं जातंय हे आता स्पष्ट झालंय. अल्पकाळात बघितलं तर हा रिझल्ट स्टॉकसाठी खूपच पॉझिटिव्ह आहे आणि लाँग टर्मचा विचार केला तर नुसता नफा नाही तर नफा कमवण्याच्या पद्धतीत झालेला हा बदल खूप आश्वासक वाटतो. राईट. 9% महसूल वाढ आणि 41% नफ्यातील झेप, हे जे गणित सुरुवातीला थोडं गूढ वाटत होतं ते आता एकदम क्लिअर झालंय. हा नुसता योगायोग नाहीये. हो ना. हे योग्य ठिकाणी टेक्नॉलॉजी वापरण्याचं, रिस्क कमी करण्याचं आणि योग्य वेळी मोठ्या भांडवलाचा वापर करून स्वस्त पैसा उभारण्याचं उत्तम उदाहरण आहे. अगदी बरोबर. पण हे सगळं ऐकल्यावर आणि या चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक वेगळाच विचार येतोय. कोणता विचार? म्हणजे या रिझल्ट्समध्ये त्यावर थेट काही बोललं गेलं नाहीये, पण एक मोठं चित्र बघणं गरजेचं आहे. आपण आता पाहिलं की श्रीराम फायनान्स सारख्या NBFCंकडे MUFG सारख्या ग्लोबल बँकांचा प्रचंड मोठा पैसा येतोय आणि सोबतच त्यांच्याकडे तळागाळात पोहोचलेली डिजिटल टेक्नॉलॉजी आणि डेटा अॅनालिटिक्सची ताकद आहे. अशा वेळी भारताच्या ग्रामीण आणि निमशहरी भागात कर्ज वाटपाचं जे पूर्ण स्वरूप आहे तेच भविष्यात बदलून जाणार नाही का? हा खूपच प्रोव्होकेटिव्ह थॉट आहे. हो ना. म्हणजे आतापर्यंत ज्या पारंपरिक बँकांचा दबदबा होता तो या टेक फर्स्ट आणि जागतिक भांडवलाने सज्ज असलेल्या NBFC मोडीत तर काढणार नाहीत ना. उद्या एखाद्या ट्रान्सपोर्टरला किंवा छोट्या व्यावसायिकाला कर्ज घेण्यासाठी बँकेच्या दारात जाण्याची गरजच उरणार नाही का? ग्लोबल कॅपिटल आणि लोकल डिजिटल नेटवर्क यांचं हे कॉम्बिनेशन भारतीय पारंपरिक बँकिंगला हळूहळू कालबाह्य ठरवेल की बँकाही या स्पर्धेत उतरून यांना जोरदार टक्कर देतील? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर येणारी काही वर्षांच आपल्याला देतील, जे पूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेची दिशा ठरवेल. तर आजच्या या सखोल विश्लेषणात आपण आकड्यांच्या पलीकडे जाऊन त्यामागचं खरं अर्थशास्त्र उलगडण्याचा प्रयत्न केला. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासह. तोपर्यंत या बदलणाऱ्या आर्थिक समीकरणांवर नक्की विचार करत रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.